नमस्कार, मी कविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना बॉडी मेजरमेंट म्हणजे अंगावर माप कसं घ्यायचं हे बघणार आहोत. आणि काही छोटे छोटे अंगावर माप घेताना काही छोटे छोटे टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, आपण जेव्हा पण आपल्याकडं कोणी माप ब्लाऊज टाकायला येतं ना, ते लेडीजला सरळ व्यवस्थित उभं राहायला सांगायचं आहे. त्यानंतर हे बघा, इथं शोल्डर जवळ आपल्याला इथं टेप ठेवायचा आहे आणि ह्या प्रकारे उंची मोजून घ्यायची आहे. इथं थोडंसं असं टच करायचं आहे आणि कस्टमरला विचारून घ्यायचं आहे की तुम्ही कम्फर्टेबल आहात का इथपर्यंत उंचीसाठी. नाही तर मग त्यांनी जर ब्लाऊज घातलेला असेल तर त्या ब्लाऊजची जेवढी उंची येईल आपण तिथं ती उंची घ्यायची आहे. बघा ह्या प्रकारे. आणि हे सर्व माप आपल्याला एका नोटबुकवर लिहून ठेवायचे आहे. त्यानंतर कस्टमरला कमरेवर हात ठेवून उभं राहायला सांगायचं आहे. बघा ह्या प्रकारे. आणि आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला छातीचं दोन प्रकारचं माप घ्यायचं आहे. एक हे अपर चेस्ट आणि एक आहे फुल बस्ट. आता हे बघा, अपर चेस्टचं माप घ्यायचं आहे आपल्याला. इथं येतं आहे 37.5. जास्त आपल्याला टाईट पण टेप करायचं नाही आहे आणि जास्त लूज पण नाही सोडायचं आहे. एकदम कम्फर्टेबल, एकदम छान असा धरायचा आहे आणि बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला अपर चेस्टचं माप ह्याप्रमाणे घ्यायचं आहे. बघा, याच्यामध्ये फक्त अर्धा इंचाचा फरक आहे. तर आपल्याला कोणतंही माप टाकलं तुम्ही तरी चालेल. समजा आता इथे एक टिप्स येते तुम्हाला. समजा इथं आपलं माप येत आहे 37, 36 येत आहे आणि इथं अपर चेस्ट आणि फुल बस्ट म्हणजे छातीच्या वरच्या भागात आणि छातीच्या भागात जर 2 इंचापेक्षा जास्त अंतर येत असेल तर आपल्याला माप टाकताना हे बघा, हे माप टाकायचं आहे. ठीक आहे, हे दोन माप झाले. त्यानंतर आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. हे बघा, कमरघेर आपल्याला घेताना थोडा टाईटच घ्यायचा आहे, जास्त लूज नाही सोडायचा आहे. ह्या प्रकारे आपल्याला टेप ठेवून कमरघेरचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे. बघा, आता हे ड्रेस असल्यामुळे हे शोल्डर खाली आलं आहे. आपलं ब्लाऊजचं शोल्डर इथं येणार आहे. तर तिथून आपल्याला टेप धरायचा आहे आणि ह्या प्रकारे त्यांना जेवढी बाही पाहिजे आहे कस्टमरला त्या मापाने बाहीचं माप घ्यायचं आहे. आणि जिथं आपण बाहीचं माप घेतलं आहे उंचीचं 5, 5.5, तिथंच आपल्याला दंडघेर देखील मोजून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. दंडघेर घेताना पण जास्त टेप टाईट नाही ठेवायचा आहे. ठीक आहे, हा झाला दंडघेर. त्यानंतर पुन्हा कमरेवर हात ठेवून आता आपल्याला मुंढ्याचं माप मोजायचं आहे. हे बघा, मुंढ्याचं मापसुद्धा आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला मुंढ्याचं माप मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर शोल्डरचं माप जी ब्लाऊज, आता हा ड्रेस आहे तर शिलाई खाली आली आहे, शिलाईजवळ टेप धरायचा नाही. आपली जी खांद्याची जी ही खांदा जो असतो ना तिथं आपल्याला टेप धरायचा आहे आणि तिथून ते इथपर्यंत आपल्याला ह्या खांद्यापर्यंत आपल्याला टेप धरायचा आहे. बघा, यांचं 15 येत आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर असा स्टेप ठेवून आपल्याला मागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. आता हा ड्रेस आहे पूर्ण, तर गळ्याचं माप घेताना आपण त्यांना विचारून घ्यायचं आहे. असा असा बॉडीला आपल्याला असं टच करायचं आहे की तुम्हाला गळा हा कितपर्यंत पाहिजे आहे. असा तिरपा मोजायचा आहे गळा. बघा, आणि आपल्याला ते वहीवर ही सगळी मापे नोट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं पण माप घ्यायचं आहे. पुढचा गळा तर नॉर्मली आपण 6.5, 7 इथपर्यंतच टाकतो, पण तरी पण आपल्याला एक माप घेऊन ठेवायचं आहे 7, 7.5. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला बॉडीवर माप घ्यायचं आहे, अंगावर माप घ्यायचं आहे. आणि सगळ्यात पहिले ते आपल्याला वहीवर आपण उंची, छाती, दंडघेर, बाही लांबी हे सगळं लिहून घ्यायचं आहे आणि मग माप घ्यायला सुरुवात करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.